हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या। तर या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर या अमावस्येच्या दिवशी अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि या दिवशी 5 राशी ज्या आहेत तर त्या 5 राशींसाठी ही अमावस्या अतिशय लाभदायक ठरणार आहे। तर या 5 राशींचे सर्व आर्थिक समस्या या दूर होणार आहेत आणि या राशीचे जे लोक आहेत तर त्यांचं नशीब सुद्धा बदलणार आहे आणि त्यांना घडगंज असा पैसा भेटणार आहे, संपत्ती आणि यश हे सुद्धा त्यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यशाची सुद्धा प्राप्ती होणार आहे। तर अशा कोणत्या 5 राशी आहेत याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर यावर्षी दर्श अमावस्या आणि मौनी अमावस्या ही आलेली आहे आणि त्यामुळे या अमावस्येला अतिशय दुर्मिळ असा योग तयार झालेला आहे। तर जे काही राशी आहे तर त्यांना याचा खूप फायदा होणार आहे। शुक्रवारी 9 तारखेला सकाळी 8:02 अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि उदय तिथीनुसार रात्री 4:28 याची समाप्ती होणार आहे। पौष महिन्यातील अमावस्या ही तिथी असून या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। या अमावस्येला काही ग्रहांची विशेष स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे आणि आर्थिक लाभांच्या संधी सुद्धा त्यांच्यासाठी निर्माण होणार आहेत। नोकरी व्यवसायामध्ये चालू असलेल्या अडचणी या सुद्धा तुमच्या दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर या ज्या राशी आहेत तर त्या राशींच्या आयुष्यामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतील किंवा आर्थिक समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होणार आहेत आणि त्यांचं नशीब सुद्धा बदलणार आहे आणि नशिबाचा भाग्योदय हा होणार आहे। आता यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची राशी आहे तर ती म्हणजे मेष राशी। तर बघा दर्श मौनी अमावस्या या दिवशी मेष राशीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना सुद्धा लाभ होणार आहेत। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाची प्राप्ती होणार आहे आणि यासोबतच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होणार आहेत। म्हणून मेष राशीचे जे पण विद्यार्थी असतील तर त्यांनी आवर्जून या क्षेत्रामध्ये प्रयत्न करा। तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश हे मिळणार आहे आणि यासोबतच मेष राशीचे जे व्यक्ती असणार आहेत जे नोकरी करत आहेत व्यवसाय करत आहेत त्यांना सुद्धा यशाची प्राप्ती होणार आहे आणि त्यांची अगदी भरभरून प्रगती सुद्धा होणार आहे। पैसा येण्याचे मार्ग सुद्धा तुमचे मोकळे होणार आहेत। संपत्ती आणि यशाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे। यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी दर्श अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या ही अतिशय लाभदायक ठरणार आहे। तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा तुमच्या दिसून येईल आणि काही आजार असतील तर ते सुद्धा तुमचे लवकरात लवकर बरे होतील। दीर्घकालीन जे काही आजार आहेत त्यातनं सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळणार आहे आणि पैसा येण्याची शक्यता ही खूप जास्त तुमच्या राशीमध्ये दिसत आहे। जर तुमचं एखादं कर्ज असेल तर ते कर्जाची परतफेड सुद्धा तुम्ही करू शकणार आहात आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क राशी। मौनी अमावस्या कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे आणि नोकरीमधले जे काही दीर्घकालीन अडथळे आहेत तर ते सुद्धा तुमचे दूर होणार आहेत। अध्यात्मामध्ये तुमच्या वाढ होणार आहे। त्याचबरोबर उत्पन्नामध्ये सुद्धा तुमच्या वाढ होणार आहे। आर्थिक समस्या सर्व तुमच्या दूर होणार आहेत आणि तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला यासाठी सहकार्य सुद्धा मिळणार आहे। या दिवशी सूर्यदेवाला नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्यामुळे तुमचे जे काही वाईट परिणाम आहेत किंवा वाईट कर्म आहेत तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतील आणि त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांनी आवर्जून सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे। अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला अर्घ्य सूर्यदेवतांना द्यायचं आहे। त्यामुळे सूर्यदेवता तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या सुद्धा त्यामुळे दूर होतील। आता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या राशी। कन्या राशीचे शुभ दिवस आनंदाचे दिवस या दर्श मौनी अमावस्येपासून सुरू होणार आहेत। विवाहित जीवनामध्ये आनंदाचे क्षण तुमच्या तयार होणार आहेत। मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल आणि व्यवसायासाठी केलेल्या तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील।
वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल। तुमची सर्व अडकलेली कामं ही सुद्धा पूर्ण होतील। आणि यानंतर पुढची रास आहे ते म्हणजे वृश्चिक राशी। तर या राशीचे जे लोक आहेत तर त्यांच्या सुद्धा सर्व आर्थिक समस्या, आर्थिक संकट दूर होणार आहेत। मौनी अमावस्येला त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। लग्नासाठी चांगले प्रस्ताव तुम्हाला येतील। विवाह जीवनामध्ये गोडवा राहील। व्यवसायाचा विस्तार तुमचा चांगला होईल आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे आर्थिक लाभ सुद्धा मिळत राहतील। भागीदारी आणि मित्रांची मदत तुम्हाला मिळेल आणि तुमची जी काही प्रलंबित किंवा अडलेली कामं आहेत तर ती सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकाल। याचबरोबर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी, पैशाच्या अडचणी या सुद्धा संपूर्णपणे दूर होतील। तर अशा या 5 राशी आहेत आणि मौनी अमावस्येपासून या 5 राशींचं नशीब बदलणार आहे। मौनी अमावस्या सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी म्हणजे 9 तारखेला आहे, 9 फेब्रुवारीला आहे। तर तुम्हाला तुमची रास कोणती आहे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।